नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कामगार विभागामध्ये पदानुसार किती अर्ज आलेले आहेत याची डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेट्ससाठी आपल्याला सबस्क्राइब नक्की करा। सर्व अपडेट येथेच तुम्हाला बघायला भेटतील, कोणतेही अपडेट मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये निरीक्षकसाठी किती आलेले आहेत, लेखापालसाठी किती आलेले आहेत आणि लघुटंक लेखकसाठी किती आलेले आहेत, सोबतच याची परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। ठीक आहे, तर चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। आता जी माहिती आलेली आहे ना, कामगार आयुक्त कार्यालय गट क भरती माहितीच्या अधिकारात अर्जांची संख्या जाहीर म्हणजे RTI मार्फत ही संख्या जाहीर करण्यात आलेली आहे। तर इथे बघू शकता फक्त 78 पदांसाठी 34,554 अर्ज परीक्षेसाठी आलेले आहेत। आता याच्यापैकी किती विद्यार्थी पेपर देतात? आता जवळजवळ 34,000 आलेले आहे म्हणजे 30,000 तरी विद्यार्थी याच्यामध्ये पेपर देणार आहेत। ठीक आहे, एका जागेसाठी स्पर्धा जर बघितली तर सरासरी 443 एका जागेसाठी उमेदवार हे एवढे लढणार आहेत। ठीक आहे, आता या ठिकाणी फॉर्म किती आलेले आहेत ही माहिती येते तुम्ही बघू शकत आहात स्क्रीनवरती माझ्या। ठीक आहे, बघू शकता निरीक्षक पदासाठी एकूण 62 पदे आहेत आणि त्याच्यासाठी सर्वात जास्त जागा म्हणजे निरीक्षकसाठी सर्वात जास्त हे आलेलं आहे। इथं फॉर्म 33,193 फॉर्म आलेले आहेत निरीक्षक पदासाठी। लेखापाल पद होतं 12 जागांसाठी, इथे 1,055 फॉर्म इथं आलेले आहेत। त्याच्यानंतर लघु टंकलेखक या पदासाठी एकूण 306 अर्ज आलेले आहेत। अशा प्रकारे एकूण सर्व मिळून 78 जागांसाठी 34,554 एवढे अर्ज आलेले आहेत। तर आता मी याच्यावरती हा RTI या ठिकाणी न्यूजपेपर मार्फत माहिती मिळालेली आहे त्यांना। तर मी जो RTI टाकलेला आहे त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची संख्या किती प्राप्त झालेली आहे अशी माहिती मी टाकलेली आहे, परंतु अजून मला त्यांचा रिप्लाय आलेला नाही। माहिती आल्याच्यानंतर कॅटेगरी वाईज माहिती मी तुम्हाला सांगेलच। आता विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न असे की या ठिकाणी जाहिरात कधीपर्यंत याचे पेपर कधीपर्यंत होतील? तर आता या ठिकाणी जुलै महिना चालू झालेला आहे, जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत। आता मी कॉलवरती 1-2 वेळेस प्रयत्न केला होता विचारण्याचा कधीपर्यंत होऊ शकते, तर जुलैच्या एंडिंगमध्ये होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। ठीक आहे, अशा प्रकारची माहिती होती। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।